नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. आज मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन कथा सादर करणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा कथा ऐकत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोज अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळतील. मित्रांनो, ही कथा म्हणजे माझी स्वतःची असून मी तुम्हाला सांगत आहे. माझं नाव रवी. मी एक कॉलेजला जाणारा मुलगा. रोजच व्यायामाची आवड असल्यामुळे माझं शरीर चांगलंच पिळदार व कसलेलं झालं होतं. माझा रंग जरी काळा असला तरी माझ्या शरीरामुळे सगळेजण माझ्याकडे आकर्षित व्हायचे. त्यातल्या त्यात मी स्वभावाने सुद्धा खूपच गोड होतो. त्यामुळे सगळेजण माझ्याशी खूप छान वागायचे. मी जिथे राहायचो तिथे व मी कॉलेजला जायचो तिथे मी सगळ्यांचा लाडका होतो. प्रत्येकजण मी आलो की माझ्याकडे बघून तोंड भरून हसायचा व प्रेमाने बोलायचा. एकदा झालं असंच. बहिणीची मैत्रीण घरी आली. ती आली की नेहमीसारखी माझ्याशी बोलायची, पण ती आता आली की सारखी माझ्याकडे बघून हसत असायची. मला काही कळत नव्हतं की ती अशी का करते म्हणून. पण एकदा झालं असं की तिचं लक्ष सारखं माझ्या शरीराकडे जायचं. मला काही कळत नव्हतं की ही माझ्याकडे सारखी अशी का बघते म्हणून. तरीही मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण एक दिवस ताई काही कामासाठी बाहेर गेली होती हे तिला माहीत होतं, तरीही ती दुपारच्या वेळेस घरी आली. घरामध्ये कोणच नसल्यामुळे ती येऊन हॉलमध्ये बसली. तिने मला विचारलं, रवी, मेघा कुठे गेलेली आहे? मी तिला सांगितलं, तिने तुला सांगितलं नाही का? ती काही कामासाठी 2 दिवसासाठी मामाकडे गेली आहे. ती मला हो म्हणाली. मी तिला म्हणालो, बस तू टी व्ही बघत, मला थोडं काम आहे. तेव्हा मी रूममध्ये आलो व माझं काम करू लागलो. मला माझ्या छातीवर आलेले केस काढायचे होते. मी टी शर्ट काढून ते काम करत असताना अचानक ती आतमध्ये आली व मला म्हणू लागली, अरे तू तर खूपच सुंदर दिसतोय, थांब मी तुला ते करायला मदत करते. पण मी तिला काहीच बोललो नाही. मी फक्त तिच्याकडे बघत राहिलो. तिने माझ्या हातातनं रेझर घेतला व माझ्या छातीवरील केस काढू लागली. केस काढत असतानाच ती एका हाताने केस काढत होती व दुसरा हात माझ्या भरगच्च छातीवर फिरवत होती. मला आता खूपच कसं तरी होत होतं. तिच्या अशा करण्याने मला थोडी लाजसुद्धा वाटली होती. पण ती मुलगी असताना तिला काही वाटत नाही, मग मी मुलगा असताना का बरं लाज वाटावी म्हणून मीही आता निडर झालो. तिने सर्व केस काढली व मला म्हणाली, तू खूपच सुंदर दिसतोय, असं वाटतंय तुला एक गच्च मिठी मारावी. मी तिला म्हणालो, मग आता घरात कोणच नाही आहे, तुझ्या मनात विचार आला आहे तर तू ते करू शकते, असं मी तिला म्हणतात तिने मला पटकन मिठीमध्ये घेतलं. आता आमच्या दोघांच्याही गरम गरम श्वास एकमेकाला जाणवत होते. थोड्या वेळ असं केल्यानंतर आमचा कार्यक्रम चांगलाच रंगात आला. मी तिला तिथे उभ्यानेच सलग 5 वेळा करत होतो. त्या दिवशी मी तिला संपूर्ण मोकळी केली. ती सुद्धा म्हणाली, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मला शांत केलं आहे. आता तिचं वर्णन करायचं झालं तर तीही दिसायला खूपच सुंदर होती. सडपातळ असं बांधा असला तरीही ती शरीराने खूपच मस्त होती. आता ती घरी निघून गेल्यानंतर रोजच आमच्या घरी यायची व घरामध्ये कोणाला संशयसुद्धा येत नव्हता. त्याला कारण होतं, ती म्हणजे ती माझी नसून तर माझ्या बहिणीची मैत्रीण होती. आता झालंच, ती आता रोजच घरी येऊ लागली. मी घरामध्ये कोणी नसताना संधी साधून तिला लगेच उभ्यानेच करायचो. एकदा झालं असं की तिने मला बोलता बोलता असं सांगितलं, अरे रवी, तुला तुझी बहीण कशी वाटते? तेव्हा मी तिला म्हणालो, ती माझी बहीण आहे, कशी वाटणार आहे मला? तेव्हा ती म्हणाली, अरे तसं नाही, तुझ्या बहिणीला तू खूपच आवडतोस. मी म्हणालो, हो आवडणारच, मी तिचा भाऊ आहे. तेव्हा ती म्हणाली, अरे तसं नाही, ती तुझी खूपच स्तुती करत असते. मी पुन्हा म्हणालो, मग त्यात काय एवढं?
तेव्हा ती म्हणाली, रवी तू इतका सुद्धा लहान नाहीस की तुझ्या बहिणीला का आवडतोय हे तुला कळत नाही म्हणून. तिने एकदा आपण घरामध्ये ते करत असताना आपल्या दोघांनाही बघितलेलं आहे. हे ऐकून मी खूपच घाबरलो. मी तिला म्हटलो, तू मला हे आधी का नाही सांगितलंस? तेव्हा ती म्हणाली, अरे आधी सांगायचा काही कधी प्रसंग झाला नाही. कारण एक दिवस बोलता बोलता तिने मला हा विषय काढला. तुम्ही दोघंही खूप छानच करता, जसं पिक्चरमध्ये दाखवतात तसंच. मी पण थोडी घाबरले होते. पण पहिल्यापासून आम्ही दोघीही मैत्रिणी असल्यामुळे व प्रत्येक गोष्ट एकमेकीला सांगत असल्यामुळे मला काही वाटलं नाही. तेव्हा ती हसली व म्हणाली, मलाही तुमच्या दोघांच्या खेळामध्ये सहभागी करून घ्या. तेव्हा मी तिला म्हणाले, अगं मेघा हे कसं काही शक्य आहे? तो तर तुझा भाऊ आहे. तेव्हा ती म्हणाली, हो मला माहिती आहे व तूही माझी मैत्रीणच आहेस, त्यात काय एवढं? असं म्हणताच मी तिला होकार. हे सर्व ती बोलत असताना मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता की आपली बहीण असं काही बोलू शकते. मी फक्त ऐकत होतो. तेव्हा मला तिने सांगितलं की तुझ्याकडे विचार करायला 4-5 दिवस आहेत. त्यानंतर तू जे असेल ते मला सांग. माझे 4-5 दिवस असेच काही विचार करण्यातच गेले. जेव्हा बहीण घरामध्ये समोर यायची तेव्हा तिच्याकडे बघायला माझी हिंमत होत नसायची. कारण तिने मला व मैत्रिणीला सोबतच करताना बघितलं होतं. माझी बहीण माझ्याकडे बघून सारखी हसायची. आता काय करावं हे काही कळत नव्हतं. 3-4 दिवसानंतर पुन्हा मला ती भेटली व म्हणाली, काय रे रवी तुझा काय निर्णय झालाय? तेव्हा मी तिला म्हणालो, मला काहीच कळत नाहीये. तेव्हा ती हसली व म्हणाली, अरे असं होतंच, आपण आजच भेटूया. तेव्हा मी तिला हो म्हणालो. तेव्हा दुपारी मी तिला कॉल केला. तेव्हा ती म्हणाली, आपण रात्री तुमच्याच घराच्या छतावर तिघी जेवण झाल्यावर भेटूया. मी होकार दिला. रात्री कधी होते मी याची आता वाटच बघत होतो. रात्रीचं जेवणसुद्धा मी व्यवस्थित केलं नाही, फक्त रात्रीची वाटच बघत होतो. शेवटी घरातलं सगळ्यांचं जेवण झालं. आई बाबा झोपायला गेल्यानंतर तिची मैत्रीण घरी आली. तिने मला इशारा केला तसा मी आधी छतावर गेलो. त्यानंतर तेव्हा त्या दोघीही आल्या. छतावर चालू असलेली लाईट तिने येतानाच बंद केली होती. ती जेव्हा समोर आली तेव्हा मला बहिणीकडे बघायला इच्छाच उरली नव्हती. मी लाजेने पाणी पाणी झालो होतो. शेवटी बहीण जवळ आली व ती म्हणाली, रवी तू जसं माझ्या मैत्रिणीसोबत करतोस तसंच माझ्यासोबत पण कर. मला खूप इच्छा होते रे तुझ्यासोबत करायची. असं ती म्हणताच तिने मला मिठी मारली व आमच्या दोघांचाही कार्यक्रम तिथेच चालू झाला. त्या आमच्यासोबतच तिची मैत्रिणीसुद्धा आम्हाला येऊन मिळाली. आमच्या तिघांचा कार्यक्रम इतका जोरदार होता की रात्रीच्या थंडीमध्ये सुद्धा आम्हाला खूपच मजा येत होती. रात्रभर केल्यानंतर आम्ही तिघेही खूप खुश झालो. मित्रांनो, तुम्हाला ही आपली कथा कशी वाटली हे नक्की सांगा.